गावाकडचं आयुष्य असंच असतं. पाण्याच्या प्रत्येक थेंबावर शेती जिवंत असते. मातीशी जोडलेलं हे आयुष्य खूप साधं पण तितकंच सुंदर असतं. आणि आज आपण करणार आहोत ताज्या भाज्यांचं हार्वेस्टिंग. हाय हॅलो नमस्कार. आपल्या सर्वांचं गावातील मी, शहरातील ती या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या शेतातील भाज्या हार्वेस्ट करणार आहोत. चला तर मी तुम्हाला दाखवते आपल्या शेतामध्ये कोणकोणत्या भाज्या आहेत ते. हे बघा, आपल्या इथे घरापाशी हे छोटंसं झाड आहे फुलांचं. किती सारी फुलं आलेली आहेत, याला तुम्ही पाहू शकता. आणि फुलांचा कलर देखील किती सुंदर आहे. शेड पण पहा ना, किती छान वाटतं. हे बघा, आपल्या घरामागच डाळिंबाचं झाड आहे. एकच झाड आहे पण त्याला किती किती सारे डाळिंब लागलेले तुम्ही पाहू शकता. हे बघा, साईज पण बघा, किती मोठे मोठे डाळिंब आहेत. हे बघा, आता आपल्या घराच्या पाठीमागे घेवड्याच्या शेंगांचं झाड आहे. तर आता आपण त्या शेंगा हार्वेस्ट करणार आहोत. चला, आता आपण सगळ्या शेंगा तोडून घेऊयात. हे पाहू शकता तुम्ही, किती लांब लांब शेंगा आहेत. चला, आता तुम्हाला सगळ्या तोडल्यानंतर मग मी परत दाखवते. पाहू शकता तुम्ही, पहिल्याच हार्वेस्टिंग मध्ये आपल्या झाडाला किती साऱ्या शेंगा भेटलेल्या आहेत. हे पाहू शकता तुम्ही, आपण आपल्या घरापाठीमागे एक गोसावळ्याचा वेल सुद्धा लावलेला आहे. याचं सुद्धा हे पहिलंच हार्वेस्टिंग आहे. सकाळी मी याचे 2 गोसावळे तोडून नेले होते भजी करण्यासाठी. आता राहिलेले हे 2 गोसावळे आपण तोडून घेऊ. हे छोटच आहे आकाराने, पण कसं आहे, याला ठेवलं ना तरी पण हे नंतर खराब होऊन जाणार, त्यामुळे हे पण तोडून घेऊ. आता आपण आपल्या शेतामधील पालकची भाजी खुडून घेत आहोत, जेणेकरून ह्याला परत पण भाजी येते खुडल्यामुळे आणि परत पण आपल्याला याची हार्वेस्टिंग मिळू शकते. ती पण पूर्ण ऑर्गॅनिक. यामध्ये कोणत्याही खतांचा किंवा पेस्टिसाइडचा वापर केलेला नाही. हे पहा. पाहू शकता तुम्ही, हे आहे आपल्या आंब्याचं झाड. किती साऱ्या कैऱ्या लागलेल्या आहेत बघा ह्याला. खूप जास्त काही आपण तोडून घेणार नाहोत, फक्त आपल्याला खाण्यापुरते आता 2-3 तोडणार आहोत. व्हिडिओ शूट करत होते तेव्हा अचानकच वरून म्हटलं त्याचंही शूट घ्यावा, पण खूप जास्त ऊन असल्यामुळे प्रॉपर काही शूट जमलं नाही. पण जमेल तितकं घेतलं आणि तुमच्याशी शेअर केलेलं आहे. शकता तुम्ही, आपल्या शेतातला गहू 2 टप्प्यांमध्ये हार्वेस्ट केलेला आहे. आपल्या शेतकऱ्याचं पिवळं सोनं. चला, आता आपण आपल्या शेतातून हे सगळं काही हार्वेस्ट करून आणलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते आपण काय काय आणलेलं आहे. चला मग आता आपण पाहूया. हे बघा, ह्या कैऱ्या आपण हार्वेस्ट करून आणलेल्या आहेत. तशा झाडाला भरपूर साऱ्या आहेत, पण इतक्या तोडून काय करणार ना, म्हणून आम्ही आता खाण्यापुरत्या फक्त 2 घेतलेल्या आहेत. हे आपण इथे ठेवूया. हे आपले दोडके. दोडकेची तर आपल्याकडे खूप मोठी बाग आहे, पण आम्ही फक्त आजच्या भाजीपुरते घेऊन आलेलो आहोत. हा सगळा आपला पालक. हे आपले गोसावळे. आणि ह्या सगळ्या आपल्या शेंगा. आमच्या इकडे याला घेवड्याच्या शेंगा बोलतात. मग आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या इकडे याला काय काय बोलतात ते. आणि हे आपल्या झाडाचं रामफळ. याला सीताफळाचा भाऊ असेही म्हणले जाते.
सेम सीताफळासारखीच टेस्ट देते. आणि हा आपल्या झाडाचा काशीफळ भोपळा पाहू शकता तुम्ही किती छान आहे. साईज पण त्याचा पाहू शकता किती मोठा आहे. तर हे सगळं आहे आपलं आजचं हार्वेस्टिंग. आता व्हिडिओ एडिटिंगच्या वेळी माझ्या लक्षात आलं की भोपळा आणि रामफळाची व्हिडिओ क्लिप शूटिंगच्या वेळी माझ्याकडून सेव्ह झाली नाही, सो ती क्लिप मला इथे आता ॲड करता येणार नाही. हे सगळं आहे आजचं आमचं हार्वेस्टिंग. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.